विजेते आहेत माननीय सखारामजी डाखोरे यांच्या हुल बिगुल या सृजन संवाद प्रकाशन ठाणेद्वारा प्रकाशित कविता संग्रहाला हा पुरस्कार देण्यात येत आहे आणि त्यांच्या सन्मानपत्राचे वाचन करण्याकरता मी या ठिकाणी आमंत्रित करतोय पुरस्कार संयोजन समितीचे सदस्य प्राध्यापक डॉक्टर संदीपजी भेडे यांना. आपण माननीय सखारामजी डाखोरे यांच्या सन्मानपत्राचे वाचन करावे. माननीय प्राध्यापक डॉक्टर संदीपजी भेडे. नमस्कार. सन्मानपत्र माननीय डॉक्टर सखाराम डाखोरे, सुप्रसिद्ध कवी, वसई, जिल्हा पालघर. मारुतराव नारायणे स्मृती प्रतिष्ठान वर्धाद्वारा देण्यात येणारा मारुतराव नारायणे स्मृती राज्यस्तरीय उत्कृष्ट कविता संग्रह पुरस्कार 2026 आपल्या सृजन संवाद प्रकाशन ठाणेद्वारा प्रकाशित फुल बिगुल या कविता संग्रहाला प्रदान करताना आम्हाला अत्यानंद होत आहे. फुल बिगुल असे आगळेवेगळे शीर्षक असलेल्या आपल्या कविता संग्रहात केवळ कविता नाहीत तर माणूसपणाचा अत्यंत समृद्ध असा उच्चार आहे. जल, जंगल, जमिनीसाठी चाललेला लढा आपण आपल्या कवितेतून चितारलेला आहे. आदिवासी समाज जीवनातील भयावहता, दारिद्र्य, संस्कृतीचे वास्तव याचे भेदक वर्णन या कवितांमधून आले आहे. मोलमजुरी करून काम करणाऱ्या हजारो पिढ्या आजही वेदना भोगत जीवन जगताना दिसत आहेत. शेतकऱ्यांच्या जगण्यावर व्यवस्थेचा नाकर्तेपणा हसतो आहे. वर्तमानात घडणाऱ्या असंख्य घटना, घडामोडी, नातेसंबंधातील दुरावलेपण, शहरीकरणामुळे माणसांमध्ये पडलेले अंतर याविषयी कवितेतून आलेले भयग्रस्त वातावरण वाचकांना सुन्न करून सोडणारे आहे. वर्तमान काळातील मानवी व्यवहाराचे विद्रूप रूप, लोकशाहीला विविध अपप्रवृत्तीने जखडून टाकणारे सत्ता केंद्रे, भ्रामक समज पसरवून दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या धर्मसंस्था, आजच्या समाजामध्ये निर्माण झालेली असंवेदनशीलता, चंगळवादाच्या बहुपाशात अडकलेली बहुसंख्य जनता इत्यादींचे मर्मभेदक आणि सूक्ष्मतम निरीक्षण ही कविता मांडते. हा कविता संग्रह वाचताना आपल्या मूल्यगर्भ विचारदृष्टीचा अत्यंत प्रत्यय येतो. आपली कविता वाचकांशी थेट संवाद साधते. ती रोमॅन्टिक नाही आणि प्रतिकात्मकही नाही. नवे जग, नवी मानवी प्रवृत्ती आणि विविध अनाचारांनी गजबजून गेलेल्या काळावर आपली कविता भाष्य करते. आपल्या कवितेतून आलेली भाषा वैशिष्ट्यपूर्ण आहे. ती समकाळाची भाषा आहे. ही भाषा ओढून ताडून आणलेली नाही तर ती माणसांच्या जगण्याच्या विविध विभ्रमांना अचूक प्रतिसाद देते. हा आपला कविता संग्रह आशय आणि अभिव्यक्तीच्या वैविध्यपूर्णतेमुळे लक्षवेधी स्वरूपाचा ठरला आहे. विविध घटना, घडामोडींनी आणि विचारधारांनी आपला भोवताल दूषित होत आहे. अशावेळी लेखक कवींनी आपापल्या परीने अभिव्यक्त व्हायला हवे. तसे झाले तर आपल्या जगण्याचे अवकाश अधिक आश्वासक होण्याची शक्यता निर्माण होईल. या आश्वासकतेला आपण या कविता संग्रहाच्या माध्यमातून अधिक जोमाने पुढे नेत आहात याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आज शनिवार दिनांक 25 एप्रिल 2026 रोजी फुल बिगुल या कविता संग्रहासाठी मारुतराव नारायणे राज्यस्तरीय उत्कृष्ट कविता संग्रह पुरस्कार 2026 आपणास आम्ही सन्मानपूर्वक प्रदान करीत आहोत. पुढील उज्ज्वल वाङ्मयीन वाटचालीसाठी खूप खूप सदिच्छा. प्राध्यापक डॉक्टर प्रमोद नारायणे, अध्यक्ष हेमलता नारायणे, सचिव. धन्यवाद. धन्यवाद सर. मी पुन्हा एकदा माननीय माने सरांना विनंती करतो आपण हा पुरस्कार आपल्या हस्ते द्यावा आणि सर्व मान्यवरांना विनंती करतो आपणही यामध्ये सहभागी व्हावं. माननीय सखारामजी डाखोरे यांना उत्कृष्ट कविता संग्रह हा पुरस्कार या ठिकाणी प्रदान करण्यात येत आहे. शॉल, सन्मान चिन्ह, सन्मानपत्र, भारतीय संविधानाची प्रत आणि 6,000 रुपये रोख रक्कम असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. माननीय सखाराम डाखोरे यांचा रानवा हा पहिला कविता संग्रह 6 एप्रिल 2019 रोजी डिंपल पब्लिकेशन मुंबईतर्फे प्रकाशित झालेला आहे. फुल बिगुल हा दुसरा कविता संग्रह 15 नोव्हेंबर 2025 रोजी सृजन संवाद प्रकाशन ठाणेतर्फे प्रकाशित झालेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे
रानवा कविता संग्रहातील बिरसाहित्य या कवितेचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमात शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून समावेश करण्यात आलेला आहे। उलगुलान एक साहित्यिक चळवळ या फेसबुक पेजचे ते संपादक आहे आणि कोरोना काळात या पेजवर देशभरातील 121 व्याख्यात्यांच्या व्याख्यानांचं आयोजन करण्यात आलं। विविध साहित्य संमेलने, कवी संमेलने, व्याख्याते म्हणून, मार्गदर्शक म्हणून ते निमंत्रित असतात आणि आपल्या वाणीने एक प्रगल्भतेची उंची सर्वांसमोर ते ठेवत असतात। त्यांचं खूप खूप अभिनंदन, जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी।